कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका सध्या सुरू झाल्यात। मात्र या निवडणुकींमध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बिनविरोध निवडून येण्याचा सपाटा सध्या लावण्यात आलेला आहे। भाजपचे तब्बल 14 नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत, ज्या विरोधकांनी इथून मागे महापौराच्या घोषणा केल्या होत्या। मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर उमेदवारी अर्ज चक्क माघारी घेऊन भाजपच्या विजयाचा मार्ग आहे तो हा मार्ग सुकर केलेला आहे। एकंदरीतच या वेळेला दीपेश म्हात्रे हे देखील आणि त्यांचे बंधू जयेश म्हात्रे हे दोघं बिनविरोध निवडून आलेत। आपण या ठिकाणी पाहू शकता की ते बिनविरोध निवडून आल्यानंतर एकंदरीतच मोठागाव परिसरात प्रचंड असा जल्लोष सुरू आहे। दीपेश म्हात्रे तसेच भाजपचे कार्यकर्ते, दीपेश म्हात्रे समर्थक एकंदरीत प्रचंड अशी रॅली या ठिकाणी काढण्यात आली आहे। गुलालाची उधळण करण्यात येते। जागोजागी आपण या ठिकाणी पाहिलं तर दीपेश म्हात्रेंचं औक्षण केलं जातं। एकंदरीतच दीपेश म्हात्रे बिनविरोध निवडून आल्यानंतर आपण पाहू शकतो की मोठागाव परिसरात एकच उत्साहाचं आनंदाचं वातावरण सध्या पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत आता सध्या दीपेश म्हात्रे देखील आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता की कार्यकर्त्यांची एक प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक चौकात दीपेश म्हात्रेंचं औक्षण केलं जातं आहे। कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सध्या सुरू आहेत। एकंदरीतच भाजपचे हे जे 14 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत, त्यामुळे आता एकंदरीतच यापुढे आता जे विरोधक आहेत त्या विरोधकांची काय रणनीती असणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचे ठरणार आहे। भाजपसह शिवसेनेचे देखील 6 नगरसेवक निवडून आलेत। एकंदरीत या 122 महानगरपालिकांपैकी 122 नगरसेवकांपैकी एकंदरीत आपण जर पाहिलं तर 20 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्यामुळे एकंदरीत आता या उर्वरित जागांवर या निवडणुका होणार आहेत। दीपेश म्हात्रे यांच्या बिनविरोध निवड झाल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळतो आहे। गुलालाची उधळण या ठिकाणी पाहायला मिळते। फटाक्यांची आतिषबाजी सध्या सुरू आहे। एकंदरीतच आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले दिसत आहेत। प्रचंड अशी मोठी रॅली, भव्य रॅली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत आता दीपेश म्हात्रे सर काय सांगाल, एकंदरीतच बिनविरोध निवडून आलं? अतिशय आनंदाचा क्षण आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 12 नगरसेवक बिनविरोध 14 आहेत, नाही आता 14 झाले, तर 14 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत। याच दृष्टिकोनातून असं कळतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाकडे पाहून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जनता ही जी आहे ही पूर्णपणे भारतीय जनता पार्टीसोबत आहे, महायुतीसोबत आहे। आणि आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, मी यांचे देखील खूप खूप आभार मानतो। आणि सर्वात जास्ती आभार जर कोणाचे मानायचे असतील तर नागरिकांचे मानतो, ज्यांच्यामुळे आम्ही बिनविरोध निवडून येऊ शकलो। याआधी देखील तुम्ही बिनविरोध निवडून आला होता, दुसऱ्यांदा तुम्ही पुन्हा बिनविरोध निवडून येत आहे, काय सांगाल? नागरिकांचा कसा प्रतिसाद? बिनविरोध निवडून आल्यानंतर देखील आमचा कामाचा धडाका कुठेही थांबणार नाही। गेल्या 20 वर्षामध्ये मी जे काम केलं आहे त्याची ही पोचपावती आहे। आणि नागरिकांच्या प्रत्येक विषयासाठी लढण्याची पुढेही तयारी आहे आणि पुढे नागरिकांसाठी काम करत राहणार। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा दिशा आणि दशा बदलण्याचं काम पुढच्या काळामध्ये मी करणार। दीपेशजी, एकंदरीत आपण पाहिलं तर विरोधकांकडून वारंवार दावे केले जात होते, बैठका होत होत्या, ठाकरे बंधूंची युती झाली, एक आव्हान असं त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता। वारंवार आमचा महापौर बसण्याचं सांगितलं जातं, मात्र प्रत्यक्षात पाहिलं तर त्यांच्याकडे उमेदवार देखील नसल्याचं आता स्पष्ट होतं। कारण जवळपास 20 जागा महायुतीच्या बिनविरोध निवडून आल्यात, काय सांगाल त्यावर? मी जेव्हा पक्ष सोडला आणि मी जेव्हा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्या दिवशीच मी सांगितलं होतं की हे जे खालचे कार्यकर्ते आहेत ना, हे नेत्यांना अंधारात ठेवून खाली पक्ष विकण्याचं काम करतायत। आणि त्यांनी आता या इलेक्शनमध्ये तेच दाखवून दिलं आहे की त्यांनी पक्षाची तिकीटं विकली आणि त्याच्यामुळेच हे सगळं शक्य होऊ शकलं। आणि बघा कसं आहे, काम करणारे कार्यकर्ते त्यांच्याकडे उरलेले नाही, त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे। पुढची आता राजकीय वाटचाल काय असणार? कारण एकंदरीत आपण जर पाहिलं तर जवळपास 20 जागा महायुतीच्या आल्यात, 62 महायुती मॅजिक फिगर आहे, तुम्ही जवळपास पोचलेला आहात, तर पुढची भूमिका काय असणार? नाही, पुढची भूमिका एवढीच आहे, कल्याण डोंबिवलीकरांना चांगली व्यवस्था, ट्रॅफिकपासून सुटकारा आणि लोकांना चांगल्या सुविधा कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जे सांगितलंय पारदर्शक काम जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ते भारतीय जनता पार्टी देईल। एकंदरीतच जर आपण पाहिलं त्या ठिकाणी तर या बिनविरोध निवडीनंतर एकंदरीतच दीपेश म्हात्रे यांची रॅली तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतो आहे। आता इथून पुढे जर आपण पाहिलं तर एकंदरीत महायुतीचे 20 नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत। एकंदरीत उरलेल्या 100 जागांवर आता या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे आता या विरोधकांची पुढची रणनीती काय असणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता।
जनतेचा आवाज.